पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र परमप्रसाद हे एक मोठा संस्कार आहे. येशूने 7 संस्कार दिलेले आहेत. त्याच्यापैकी एक महत्वाचा म्हणजे पवित्र परमप्रसाद किंवा पूजा बलिदान, याला आपण संस्कार म्हणतो. हा संस्कार आहे आणि ह्या संस्काराद्वारे प्रभू आमच्यामध्ये येतो, पवित्र परमप्रसादाद्वारे, भाकरीद्वारे. कारण येशूने आमच्या सोबत राहण्यासाठी, आमच्यामध्ये, आमच्या हृदयामध्ये राहण्यासाठी त्याने स्वतःला भाकरीमध्ये बदलवलं आणि हा संस्कार जीवनदायी संस्कार आहे, जीवन देणारा संस्कार आहे. म्हणजे महत्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये? जिवंतपणा ठेवणे, जिवंतपणा. आम्ही एका झाडाला जेव्हा आपण लावतो, त्याला जिवंत ठेवण्यासाठी पाणी किंवा खत देत राहावं लागते, तेव्हा त्याच्यामध्ये जिवंतपणा राहते. नाहीतर आपल्या जिवंतपणा नष्ट झाला तर आम्हाला ख्रिस्तीय जीवन जगता येत नाही. म्हणून हे पवित्र परमप्रसाद जे आहे ते आमच्या जीवनाचा मोठा भाग आहे. आणि प्रभू येशू काय म्हणत आहेत? आपण योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6 वचन 35 मध्ये प्रभू म्हणत आहे, मीच जीवनाची भाकर आहे. ती भाकर कोणती आहे? अशी शरीराची भाकर नाही आहे, जीवनाची भाकर आहे, जीवनदायी भाकर आहे, जीवन देणारी भाकर आहे, अनंत जीवन देणारी भाकर आहे. आणि आपण त्याच्यामध्येच आपण 41व्या वचनामध्ये आपण वाचतो. 41वं वचन आम्हाला सांगते, येशू म्हणत आहे, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. स्वर्गातून उतरलेली भाकर, येशू स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. खरोखर आम्ही विचार केला तर आपण वचन पाहिल्यानंतर आम्हाला समजते की येशू स्वर्गातून आलेला आहे आणि तो देवपित्यापासून आलेला आहे. तो या पृथ्वीवर मानव बनून आला, परंतु देव आहे, तो देवाचा पुत्र आहे तो, आणि म्हणून तो स्वर्गातूनच उतरलेला आहे. आणि म्हणून येशू म्हणत आहे, मी जीवनाची भाकर आहे आणि मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. येशू स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. आणि आम्ही 48व्या वचनामध्ये परत आपण वाचतो, मीच जीवनाची भाकर आहे, मीच जीवनाची भाकर आहे. प्रभू येशू म्हणत आहे, आमच्या जीवनाची भाकर येशू आहे. आणि त्याच्यानंतर आपण महत्वाचे वचन आपण वाचतो, योहान 6 वचन 50 पासून आपण वाचतो. त्याच्यामध्ये फार महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. रिजन हो, वचन काय म्हणत आहे पहा. स्वर्गातून उतरलेली भाकर अशी आहे, जीवनदायी भाकर आहे. ती अशी आहे की जो कोणी तो खातो त्याला मरण येणार नाही. मग प्रिय बघून याचा अर्थ आपल्याला असं समजू शकते की ख्रिस्ती लोक मग जेव्हा हे परमप्रसाद घेतात ते मरणार नाही. रिजन हो, येशू काय म्हणत आहे आपण लक्षात ठेवूया. येशू म्हणत आहे, मी जीवनाची भाकर आहे आणि जो मला ग्रहण करतो, जो ही स्वर्गीय भाकर ग्रहण करतो त्याला मरण नाही. म्हणजे मग काय? त्याला मरण नाही, त्याच्या जीवनाचा मरण होणार नाही, त्याच्या जीवनाचा अंत होणार नाही. त्याला अनंत काळचं जीवन मिळेल, त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. हे शरीर मरून जाईल तरी, परंतु आपल्या जीवनामध्ये आपल्याला हे जीवन नष्ट होणार नाही, जीवन नष्ट होणार. म्हणूनच प्रभू येशू स्वर्गातून पृथ्वीवर आला. कशासाठी? की आम्हाला जीवन देण्यासाठी, अनंत काळचं जीवन देण्यासाठी, स्वर्गीय जीवन देण्यासाठी, सार्वकालिक जीवन देण्यासाठी. तर हे पवित्र परमप्रसाद काय आहे? आम्हाला अनंत जीवन देणार आहे. आम्ही पुष्कळ प्रार्थना करतो, भरपूर प्रार्थना करतो, इकडे तिकडे. सर्वच प्रार्थना आम्हाला जीवन देणारी प्रार्थना नाही. सर्व प्रार्थना, काही प्रार्थना कसं आहे? चमत्कार करणारी प्रार्थना. चमत्कार, येशू चमत्कार करतो, आम्हाला शारीरिक सुख देतो, आमची बिमारी नष्ट करतो. बिमारी नष्ट झाली, चमत्कार झाला म्हणजे आम्ही स्वर्गात गेलो असं नाही, आम्ही स्वर्गात गेलो असं नाही. आम्हाला योहानाचे
लुकाचे शुभवर्तमान अध्याय 10 वचन 17 मध्ये आम्हाला वाचायला मिळते. तिथं काय म्हणत आहे पहा, नंतर ते 12 जण आनंदाने परत येऊन म्हणाले, प्रभूजी आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात. तेव्हा येशू काय म्हणाला पहा, तेव्हा त्याने त्यांना म्हटले, शैतान आकाशातून, तेव्हा नंतर येशू म्हणाला, प्रभूजी, तेव्हा त्याने त्याला म्हटले, शैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले आहे. पहा, मी तुला साप विच्छू यांना तोडवण्याचा व शत्रूचा सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. तथापि भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना. तुमच्या नावाने तुम्ही चमत्कार करता, माझ्या नावाने चमत्कार करता, भूते निघतात, याच्यामध्ये आनंद मानू नका. परंतु खरा आनंद कुठं माना? खरा आनंद माना की तुमचे नाव स्वर्गामध्ये लिहिल्या गेलेलं आहे. म्हणजे आम्हाला अनंत जीवन मिळवणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. आणि जेव्हा अनंत जीवन आम्हाला मिळते त्याच्यापेक्षा मोठं सुख नाही. म्हणून येशूने आम्हाला स्वर्गसुख मिळण्यासाठी हे आपले शरीर आम्हाला दिलेलं आहे, अनंत काळचं जीवन मिळण्यासाठी. आणि त्यांनी काय केलेलं आहे? आपल्या जीवनाचा त्याग केलेला आहे. आम्हाला माहित आहे, शेवटच्या भोजनाच्या दिवशी येशूने भाकर हातात घेतली आणि काय म्हटलं, हे माझे शरीर आहे, तुमच्या पापाच्या क्षमेसाठी मोडले जात आहे. आणि परत म्हणत आहे, हे माझे रक्त आहे, तुमच्या पापाच्या क्षमेसाठी सांडले जात आहे. अशा प्रकारे म्हणजे येशूने आपले शरीर आणि रक्त आम्हाला अनंत जीवन देण्यासाठी दिलेला आहे. आणि म्हणून हा संस्कार जो आहे, पवित्र परमप्रसादाचा संस्कार जो आहे, आम्हाला अनंत जीवन देणारा संस्कार आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या चर्चमध्ये रोज पूजा बलिदान होते, रोज मिस्सा बलिदान होते. आणि त्या मिस्सा बलिदानामध्ये आम्हाला तयारी करून प्रभूला ग्रहण करण्याची मोठी संधी आहे. आणि ते परमप्रसाद आम्हाला अनंत जीवन देते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमप्रसाद एक जीवनदायी प्रसाद आहे, एक जीवन देणारा, अनंत जीवन देणारा, सर्वकालिक जीवन देणारा प्रसाद आहे. म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष लावणे, तयारी करणे फार महत्वाचे आहे. आम्हाला माहित आहे, पवित्र बलिदानाद्वारे पुष्कळ ठिकाणी चमत्कार झालेला आहे. आम्ही परवा केरळमध्ये आम्हाला चमत्कार झालेला आम्हाला दिसला. कोणता चमत्कार? एक फादर नियमितपणे जेव्हा पूजा बलिदान अर्पण करत होता, तेव्हा त्या मोठ्या परमप्रसादामध्ये येशूचं चित्र दिसलं. प्रत्यक्षामध्ये सर्वांनी पाहिलं आणि त्याची तपासणी झाली आणि त्याच्यात शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं की हे दुसरा काही नाही तर हे एक चमत्कार आहे आणि येशूचं शरीराचं एक चित्र आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्या चमत्कार घडलेला आम्हाला पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, तिथं चमत्कार झाला, येशूचं चित्र दिसलं. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा इथं पूजा बलिदान करतो, आमच्या चर्चमध्ये जेव्हा हे पूजा बलिदान होते, तिथं सुद्धा आम्हाला त्या पवित्र परमप्रसादामध्ये येशू येते, प्रत्यक्षामध्ये येशू उपस्थित राहते आणि तो येशू आमच्या हृदयामध्ये येते. म्हणून आम्हाला त्याचा अनुभव होण्यासाठी आपण तयारीने आपण पूजा बलिदानामध्ये भाग घेतला पाहिजे, विश्वासाने पूजा बलिदानात भाग घेतला पाहिजे. स्वतःला शुद्ध करून, पवित्र करून, पाप स्वीकार करून, पापापासून दूर राहून, प्रार्थनामध्ये राहून, वचन वाचून आपण तयारी करून आपण पूजा बलिदानामध्ये भाग घेतला तर आम्हाला सुद्धा तो अनुभव येतो. आणि जरी कधी आम्हाला तो अनुभव आला नाही तरी आम्ही विश्वास ठेवूया की हा पवित्र परमप्रसाद म्हणजे येशूचं शरीर आहे. अशा विश्वासाने आपण जेव्हा ग्रहण करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्या पुत्राद्वारे कार्य करतो. आणि पुष्कळ ठिकाणी असा चमत्कार झालेला आहे. आणि आम्हाला माहित आहे, कार्लो अक्वेटिस जो नवीन संत झाला आहे, त्यांनी आपल्या जीवनामध्ये पवित्र परमप्रसादाला फार महत्व दिलेलं आहे. आणि त्या पवित्र परमप्रसादाची त्यांनी भक्ती केलेली आहे आणि त्या भक्तीद्वारे त्यांनी स्वतःला धन्य बनवलं आहे. त्यांनी पवित्र परमप्रसादाचा प्रचार इंटरनेटद्वारे केला. त्यांनी पूजा बलिदानामध्ये
विश्वासाने भाग घेतला आणि त्यांनी पवित्र परंपराला एकदम जुळून विश्वासाने ते जीवन जगला.